व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. किती विचित्र असतो ना हो माणूस. स्वतःच्या सोयीनुसार, स्वतःच्या स्वार्थानुसार नेहमीच वागत असतो. म्हणजे बघा ना, संचय कुठल्या गोष्टींचा करावा हे सुद्धा कधी कधी कळत नाही. संचय कशाचा करावा तर पुण्यकर्माचा संचय करावा. मात्र आजकालची रीतभातच वेगळी झालेली आहे. बघा, आधी कसं व्हायचं की लोक माणसावर प्रेम करायची आणि वस्तूंचा वापर करायची. मात्र आता सगळं उलट झालेलं आहे. म्हणजे कसं की माणसांचा वापर केला जातोय आणि वस्तूंवर प्रेम केलं जात आहे. म्हणजे माणसांवरचं प्रेम अल्टिमेटली कमी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, याच्या पुढचा एक भाग असा आहे की आपल्याकडे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, निधन झालं, तर त्याच्या 10व्याला 13व्याला किंवा दरवर्षी वर्ष श्राद्धाला एक पान वाढलं जातं. मग ते कुठेतरी गच्चीवर किंवा कुठेतरी पक्ष्यांना किंवा कावळ्यांना खायला दिलं जातं. असं यामागे धारणा आहे की आपले पितरच त्यांच्या रूपाने येऊन ते अन्न ग्रहण करत आहेत. म्हणजे जो कोणी व्यक्ती वैकुंठास गेलेला आहे तो कोणत्या न कोणत्या रूपामध्ये येऊन ते अन्न ग्रहण करेल. कुठेतरी असं वाटतं ना मनाला की जेव्हा ती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच तिच्या इच्छा पूर्ण का केल्या जाऊ नये. तेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या नाही, तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही आणि मग त्यांच्या निधनानंतर हे सगळं करत बसायचं. अर्थात आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये याला देखील आधार आहे. मात्र हे देखील तितकंच गरजेचं आहे की ती व्यक्ती जेव्हा हयात आहे आणि ती जेव्हा आपल्याला काही सांगत आहे तेव्हाच जर आपण त्या व्यक्तीचं थोडंसं ऐकलं तर काय बिघडणार आहे. असाच काहीसा प्रकार नव्या डाकू सोबत घडलेला आहे. आता नवा डाकू म्हणजे कोण हे थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. या नव्या डाकूने अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महिनाभर, साधारण महिना दीड महिना खूपच थयथयाट केला. अक्षरशः कर्नाटकमध्ये जाऊन FIR फाईल करण्याचा प्रयत्न केला. का तर म्हणे महाराष्ट्र सरकार FIR दाखलच करत नाहीये. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच केलेलं होतं की SITची नेमणूक झालेली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याला अजिबात सोडलं जाणार नाही. त्याला दोषी ठरवून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी या आधीही दिलेला आहे. अनेकदा या विषयावर एकनाथभाई आणि देवाभाऊ दोघेही बोललेले आहेत. मात्र काहीतरी मुद्दा बनवायचा, लाईमलाईट मध्ये यायचं म्हणून रोहित पवार म्हणजेच आपले हे बारामती ॲग्रोचे नवे डाकू, शिखर बँकेचे नवे डाकू हे थयथयाट करत सुटलेले होते. त्यांना साथ दिली मग अमोल मिटकरी सारख्यांनी. मग जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा यांनी आटोकाट प्रयत्न देखील केला. पण त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. ऍक्च्युली हे सगळं जे चालू होतं ना यांचं कारस्थान हे विलिनीकरणासाठी सुरू होतं. मात्र जेव्हा यांच्या लक्षात आलं की आता विलिनीकरण अशक्य आहे तेव्हा यांनी तो नादच सोडून दिला. बघा ना, आताशा कुठे रोहित पवार, अजितदादा पवार यांचा विषय काढायला देखील तयार नाही आहेत. मात्र अधूनमधून काय हुक्की येते त्यांना कुणास ठाऊक, ते लगेच बोलायला सुरुवात करतात. मग त्यांचं ते नाटक, त्यांचं ते ढोंग सगळं काही बाहेर यायला सुरुवात होते. मित्रांनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, नुकतेच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स बघितल्या त्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या सेवा कार्याची एक छोटीशी झलक होती. आपण आपले जे शेतकरी आहेत, हिंदू माता बंधू भगिनी आहेत, जे अडचणीमध्ये आहेत, जे सध्या खूप संकटांचा सामना करत आहेत, काही विद्यार्थी आहेत ज्यांचा आपण शिक्षणाचा खर्च करत आहोत, कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार आणि त्यांचे हाराकीच्या परिस्थितीत असलेले त्यांचे जे नातेवाईक आहेत यांच्यापर्यंत जेवणाची व्यवस्था पोहोचवत आहोत. मित्रांनो,
आपल्याला ईश्वरानं जे काही दिलेलं आहे त्यातला थोडंसं आपण इतरांना द्यायला काय हरकत आहे, हाच विचार मनामध्ये धरून सामाजिक जाणीव जबाबदारी आहे असं समजून प्रभू श्री रामाच्या नावानं, त्याच्या आशीर्वादानं हा सेवा संकल्प आपण सुरू केलेला आहे. या सत्कर्मामध्ये आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकेल ते निश्चित द्या. दिल्या गेलेल्या जीपे, फोन पे क्रमांकावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवा आम्हाला, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल रिसिप्ट आपल्याला तयार करता येईल. मित्रांनो, शेवटी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच पुण्य संचय हा जास्त महत्वाचा आहे. तेव्हा पुढे या. आता आपण बघूया की रोहित पवार हे कसे डांबरट आहेत, कसे खोटारडे आहेत आणि काहीही करून चर्चेचा केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न रोहित पवार हे किती पोटतिडकीने करत असतात. खरं तर राजकारणी हे जे असतात ना, रोहित पवारांसारखे, यांना खोटं बोलण्याची एक जुनी सवय असते. हा ऍक्च्युली सवयीचा भाग नाहीये, तर हा एक आजार आहे, हा विलक्षण आजार आहे. आणि या विलक्षण आजारातून बाहेर पडणं भल्या भल्यांना जमत नाही. मग या नव्या टाकूला तरी कसं जमेल ना हो. आता इतके पैसे खाल्लेले आहेत, मग ते पचवायचे कसे? तर मग असे पचवावे लागतात उपद्व्याप करून. म्हणून मग IT सेल वगैरे उभारावा लागतो. मग हिंदुत्ववादी विचारांचे जे कोणी आहेत त्यांना खोडून काढणे, त्यांची निंदानालस्ती करणे, त्यांची सोशल मीडियावर बदनामी करणे, असले प्रकार यांच्या IT सेल तर्फे धडाक्यात चालू होतात. मात्र स्वतःबद्दल हे खूप गौरवोद्गार आपल्या IT सेल तर्फे पसरवायला सुरुवात करतात. असेच काही व्हिडिओ क्लिप्स यांच्या व्हायरल करायला त्यांच्या IT सेलनं सुरुवात केली. उद्देश फक्त एकच की काहीही करून अजितदादांनंतर त्यांचा खरा राजकीय वारसदार हा नवा डाकूच आहे, रोहित पवारच आहे, हे जनतेच्या मनात ठसवायचं होतं, सिद्ध करायचंय. आणि म्हणूनच हा सगळा उपद्व्याप चालू आहे. मात्र यांच्या IT सेलच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात येत नाही की आपण फसत चाललोय, आपण मूर्ख आहोत, आपण बेअक्ली आहोत. खरं तर या नव्या डाकूनं IT सेलमध्ये जी खोगीर भरती बनवून ठेवलेली आहे, ही सगळी खोगीर भरती मूर्खांचा बाजार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता या मूर्खांच्या बाजारानं काय केलेलं आहे, तो रोहित पवार यांनाच अडचणीत आणलेला आहे आणि त्यांचा खोटेपणा पुन्हा एक वार सिद्ध झालेला आहे. कसा, तो ही व्हिडिओ क्लिप आवर्जून बघा या नव्या डाकूची, रोहित पवारची, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की रोहित पवार कसे गोत्यात आलेले आहेत आणि कसा खोटेपणा करत आहे. आणि त्यांचा IT सेल हा खरंच बेअक्कल लोकांचा बाजार आहे. बघून घ्या ही व्हिडिओ क्लिप. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं. आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर दादाच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादा न्याय तर द्या, त्याच्यासाठी FIR तर करा. साधी FIR होत नसेल तर अजितदादा न्याय कसा मिळणार? असा बघितलं रोहित पवार कसं धडधडीतपणे खोटं बोलतायत. यांचं म्हणणं असं आहे की मी पवार साहेबांच्या बाजूला होतो, म्हणजेच मोठ्या साहेबांच्या, काकांच्या, म्हणजे त्याच्या आजोबांच्या, आणि रेवतीचं लग्न ठरलं, म्हणजेच सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचं लग्न ठरलं. आणि ही बातमी देण्यासाठी म्हणून आजोबांनी म्हणजेच पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. बघा हा, नीट ऐका आता. फोन केला इथपर्यंत ठीक आहे, त्यांना कफ होता, बोलता येत नव्हतं, इथपर्यंत पण ठीक आहे, असू शकतं, कारण मध्यंतरी पवार साहेबांची तब्येत थोडी डामडौलच होती. पण पवार साहेबांना बोलता येत नाहीये, तेव्हा अजितदादांना हुंदका आला म्हणे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. ते मी बघितलं. अरे फोनवरून तुला कसं दिसलं बाबा? तू तर पवार साहेबांपाशी उभा होता. हे काय समोरासमोर खुर्चीत बसून फोनवर बोलत होते का एकमेकांशी? काहीतरीच का त्या महाभारतामध्ये त्या संजयला जशी दिव्यदृष्टी लाभली होती तशी काही दिव्यदृष्टी वगैरे या नव्या डाकूला लाभलेली आहे का? हो, कारण
आरोपांच्या फैरीवर फैरी झाडत सुटला होता हा माणूस. थयाट करून ठेवला होता. अजितदादा पवार यांच्या निधनाचं मायलेज उचलायचा आटोकाट प्रयत्न रोहित पवार यांनी केलेला आहे. अवघ्या जगाने ते बघितलेलं आहे. आणि हे करत असताना रोहित पवार एकावर एक अफवा पसरवत गेले आणि खोटं बोलत गेले. यांच्या आयटी सेलला असं वाटलं की यस, रोहित दादा आक्रमक झालेले आहेत आणि आता रोहित दादांचं राजकीय स्थान जे आहे ते अढळ होणार आहे. अशा काहीशा आविर्भावामध्ये रोहित पवार आणि त्यांचे हे बेअकली आयटी सेलचे सगळे कार्यकर्ते किंवा मजूर म्हणूया यांना आपण, हे मजूर हवेत गेले. इतके हवेत गेले की यांना यांच्या चुका देखील कळत नव्हत्या, अजूनही कळत नाहीयेत. बघा ना, तुम्ही विचार करा, फोनवरून दिसत नाही हो, काय व्हिडिओ कॉल लावलेला होता का? नाही, व्हिडिओ कॉल लावणं तर शक्यच नाहीये, कारण तो साधा फोन होता. साध्या फोनवरून फोन केला होता ना दादांना. जर व्हिडिओ कॉल असता तर रोहित पवार तिथं बोलले असते ना की पवार साहेबांनी व्हिडिओ कॉल केला होता म्हणून. बातमी देण्यासाठी व्हिडिओ कॉल कोणीच करत नाही, नॉर्मल फोनच करतात लोक. पण मग नॉर्मल फोनवर यांना अजितदादांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं कसं? म्हणजे हा प्रकार तसाच झाला उद्धव ठाकरेंसारखा. बाबरी पडली होती तेव्हाचा. भाऊ तोरसेकर यांनी फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे त्याचं, की उद्धव ठाकरे कसं धडधडीत खोटं बोलतात, की मी खाली होतो आणि फोन वाजला की बाबरी पडली. मी धावत धावत दुसऱ्या मजल्यावर गेलो बाळासाहेबांकडे आणि बाळासाहेबांना बोललो की बाबरी पडली आणि मग बाळासाहेब मला बोलले लाव टीव्ही. अरे तेव्हा बाबरी जेव्हा पडली तेव्हा आजच्या सारखे न्यूज चॅनल होते का 24 तास चालणारे? तर नाही. मग बाळासाहेब टीव्ही लाव असं का बोलले असतील? बोललेच नाहीयेत. हे काहीतरीच मनाच्या फोक्या सोडणं, टर्या सोडणं ज्याला म्हणतात ना, त्यातला हा प्रकार आहे. आणि असाच काहीसा प्रकार रोहित पवारनं देखील केलेला आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांच्याकडून फारशा अपेक्षा नसतातच कधी. रोहित पवार हे सुद्धा आता त्याच मार्गाने चाललेले आहेत, त्याच वाटेने चाललेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून देखील फार काही अपेक्षा ठेवणं हे गैरलागू आहे मित्रांनो. कारण खरं सांगायचं तर पोस्टल मतदानावर निवडून आलेला हा आमदार पुढच्या वेळी परत कर्जत जामखेडचा आमदार बनतो की नाही याची सुद्धा खात्री देता येऊ शकत नाही. त्यात आता पवार साहेब थकलेले आहेत. पहिल्यासारखा त्यांचा प्रचाराचा झंझावात राहिलेला नाहीये. अक्षरशः राज्यसभेची शपथ घेताना सुद्धा त्यांना व्हीलचेअरवर जावं लागलं. अवघ्या जगाला ते बघितलं. अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले की एवढी काय गरज होती? आपण व्हीलचेअरवर आहोत, आपल्याला धड बोलता येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये प्रकृती अस्वस्थ असतानाही इतकी मरमर का त्या खुर्चीसाठी? काही गरज नव्हती. दुसरा एखादा सक्षम उमेदवार पाठवायचा असता. पण पवारांचं हे अपयश आहे की त्यांना दुसरा सक्षम उमेदवार किंवा असा नेताच घडवता आला नाही त्यांच्या पक्षामध्ये. हे त्यांचं अपयश आहे. याला दुर्दैव म्हणू शकत नाही आपण. दुर्दैव कशाला म्हणतो की एखादा लायक उमेदवार आहे, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला माघार घ्यावी लागते, त्याला आपण दुर्दैव म्हणू शकतो. या गोष्टीला आपण दुर्दैव नाही म्हणू शकत, याला अपयशच म्हणायचं. होय, हे अपयश पवारांचं. आणि अर्थात त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून रोहित पवार पुढे चाललेले आहेत, म्हणजेच खोटं बोलणं. ज्याप्रमाणे पवार साहेबांनी 12 बॉम्बस्फोट झालेले असताना 13वा घडवून आणला, त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं, तेही फोनवर. विश्वास बसतोय तुमचा या गोष्टीवर? मित्रांनो, तुमचा जर या गोष्टीवर विश्वास बसत असेल किंवा नसेल, काय जे असेल, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता एक छोटीशी विनंती मित्रांनो, सुरुवातीला आम्ही जे आवाहन केलं, जे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही बघितले आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचे, या सेवा कार्यामध्ये आपल्या मदतीची, सहकार्याची नितांत आवश्यकता आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकेल अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या
परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल रिसिप्ट बनवली जाईल. मित्रांनो, पुण्य संचय महत्वाचा आहे. शेवटी आपले कर्मच आपल्या सोबत येणार आहेत, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.